कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. शरद पवारांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. काल दिल्लीतल्या साहित्य संमेलनात शरद पवारांकडून शिंदेंना पुरस्कार. शरद पवारांनी शिंदेंचा नव्हे तर अमित शहांचा सत्कार केला. राजकारण आम्हालाही कळतं. शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा शरद पवारांना सूचक इशारा. शरद पवार आणि अजित पवारांचं गुफ्तगू होतं तरीही आम्ही भान ठेवून वागतो. राऊतांचा पवारांवर निशाणा. तर ठाकरे अजित पवारांना भेटले तेव्हा प्रश्न का विचारला नाही, अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर. पवारांची भूमिका पटत नसेल तर संजय राऊतांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, शंभूराज देसाईंचा टोला. तर ठाकरे गटाच्या अंताची सुरुवात झाल्याची शिरसाटांची टीका. शहांवर बोलण्या इतकी संजय राऊतांची उंची नाही. राऊतांनी एकतरी निवडणूक जनतेतून लढली का? हिम्मत असेल विधानसभा लढवून दाखवावी. बावनकुळेंचं राऊतांना खुलं आव्हान. मंत्र्यांचे सचिव आणि खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी. भविष्यात कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, फडणवीसांचा कडक इशारा. रामराजे निंबाळकरांकडून मंत्रालयात अजित पवारांची भेट. रामराजेंनी भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलं. काहीच दिवसांपूर्वी रामराजेंचे बंधू संजीव राजेंवर आयकर विभागाचे छापे. शरद पवारांच्या 2 आमदारांकडून अजित पवारांची भेट. मतदारसंघातील कामांनिमित्त भेट घेतल्याची उत्तम जानकर आणि अभिजित पाटलांची प्रतिक्रिया. निवडणुकीत राजेसाहेब देशमुखांच्या बॉडीगार्डला धमकावल्याप्रकरणी कैलास खडवर गुन्हा. तब्बल 3 महिन्यांनी बीड पोलिसांना जाग. विधानसभेच्या मतदाना दिवशी परळीत झाला होता राडा. आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या घुले सीआयडीच्या ताब्यात. अक्कलकुवातल्या मदरशात 2 परदेशी नागरिक सापडले. पोलिसांकडून गुन्हा दाखल. विदेशी नागरिकांना आसरा देणाऱ्यांवर कारवाई करा, मंत्री नितेश राणेंची मागणी. बुलढाण्यातल्या परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियानाचे 3-13. साखरखेरडा गावात मुलांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांची धावपळ. परीक्षा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहाबादियावर आसाममध्ये गुन्हा दाखल. प्रकरणाच्या चौकशीसाठी आसाम पोलिसांचं पथक मुंबईत. महाराष्ट्र सायबरकडूनही गुन्हा दाखल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज रणनीती अभ्यास केंद्र सुरू होणार. शिवरायांच्या काळातील धोरण, शासन यावर आधारित अभ्यासक्रम शिकवला जाणार. अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभणार. इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीला सुप्रीम कोर्टाचा नकार. शीना बोरा हत्या प्रकरणाची सुनावणी जलद गतीनं करण्याचेही निर्देश. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचं निधन. वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. लखनौमधल्या रुग्णालयात सुरू होते उपचार. महाकुंभमेळ्यात माघी पौर्णिमेनिमित्त 5वं पवित्र स्नान. पर्वणी साधण्यासाठी कोट्यावधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल. पहाटेपासून आतापर्यंत 64 लाखांहून अधिक भाविकांचं महास्नान. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताचा आज इंग्लंड विरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 2-0 ने आघाडीवर. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.